विद्यार्थी मित्रांनो, पुढे प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. या अगोदरच्या तासाला आपण 82 पर्यंतचे न्यूमरिकल सॉल्व केले होते. आता पुढे 83 नंबरचा न्यूमरिकल तुम्हाला दिलेला आहे, वाचून घ्या. 3 रिंग्स each of mass m and radius r are arranged as shown in figure. इथं फिगर काढलेली तुम्हाला दिसत असेल. The moment of inertia of the arrangement about हा ॲक्सिस y डॅश, म्हणजे याला आपण y आणि y डॅश म्हणू. या ॲक्सिसची याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा बेटा. आता फिगरचा प्रॉब्लेम आपल्याला, ही रिंग जी आहे पहिली, ही दिसते तुम्हाला, ही पहिली रिंग आहे आणि ही दुसरी रिंग आहे आणि ही तिसरी रिंग आहे. तिन्ही रिंग सारख्याच आहे. आता हा जो ॲक्सिस आहे या पहिल्या रिंगच्या डायमीटरमधून पास झालेला आहे आणि दुसऱ्या 2 रिंगला टँजंट इन अ प्लेन. मी तुम्हाला असं दाखवतो बेटा, हे असं तुमच्या समोर. तर अशी रिंग आहे, हे डायमीटर असा पास झाला आणि अशी रोटेट होते. तर अबाउट डायमीटर एक रिंग ही वरची रोटेट होते आणि दुसरी रिंग ॲक्सिस असा जस्टच आहे प्लेनला, ही अशी रोटेट होते. तर ही आणि या साईडला तशीच. तर या ठिकाणी बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस IO इज इक्वल टू ID प्लस 2 टाइम्स I स्मॉल t. एक डायमीटर ॲक्सिस आहे आणि दुसरा टँजंट इन अ प्लेन. टँजंट इन अ प्लेन हे दुसऱ्या 2 आहेत. सारख्या सिमेट्रिक रिंग असल्यामुळे 2 टाइम्स IT मी घेतलेला आहे. इथं 2 टाइम्स IT बेटा. हां, सांगा आता इथं काय येतं, डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग, सेंटरचा mr² आणि डायमीटरचा mr²/2 आणि प्लस 2 इंटू आता टँजंट इन अ प्लेन mr²/2 प्लस mr² म्हणजे किती आलं, 3/2 mr². आणि हे 2 आणि 2 कॅन्सल. चला LCM काढा. 2 तर 5, 6 + 1 7/2 mr². हा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y डॅश, अबाउट y आणि y डॅश ॲक्सिसची, हा y आणि इथं y डॅश या ॲक्सिसची, या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता फिगरचे प्रॉब्लेम अत्यंत सोपे असतात. आता समजा बेटा मी याला ही डिस्कच्या ऐवजी, रिंगच्या ऐवजी मी जर डिस्क घेतली तर सेम प्रॉब्लेम फॉर डिस्कसाठी हाच प्रॉब्लेम विचारला आपल्याला. तर काय करणार, तो फॉर्म्युला परत वाचा. IO इज इक्वल टू ID डिस्कसाठी आणि प्लस 2 टाइम्स IT हे डिस्कसाठी. आता डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर ॲक्सिस mr²/4 प्लस 2 इंटू 5/4 mr². 2 इंटू 5/4 mr². 2 इंटू 5/4 mr² अँड दॅट इज इक्वल टू, हे किती आलं बेटा इथं, हे 2 मी कॉमन 4. तर इथं जे असेल mr² प्लस 10 mr²/4 अँड दॅट इज 11/4 mr². 11/4 mr². सेम प्रॉब्लेम आस्क फॉर डिस्क, सेम प्रॉब्लेम आस्क फॉर डिस्क असेल तर हा प्रॉब्लेम 11/4 mr². म्हणजे हे आपण इथं रिंगचा घेतला आणि परीक्षेत जर डिस्क असं दिला असेल तर त्यावेळेस मात्र त्याचं सोल्युशन हा वेगळा.
हे एवढं एक झालं एक सोल्युशन. मात्र इकडे जे घेतलं आपण ते जर डिस्क रिंगच्या ऐवजी डिस्क विचारलं असतं तर तो प्रॉब्लेम आपण घेतला बेटा. चला आता त्यानंतर पुढे हां चला बघ 84 नंबरचा न्यूमरिकल वाचा. 2 मासेस, पहिलं मास किती m1 इज इक्वल टू 0.200 kg. 200 ग्रॅमचे के जीमध्ये कन्वर्ट करा SI युनिटमध्ये. आणि m2 इज इक्वल टू 0.300 kg. कोणत्या युनिटमध्ये घेतलं मी हे सांगा मला, कोणत्या युनिटमध्ये घेतलं? SI युनिटमध्ये. आर अटॅच्ड टू दी 20 सेंटीमीटर अँड 70 सेंटीमीटर मार्क्स ऑन ए स्ट्रेट मीटर. पहा बेटा हे 1 मीटर आहे आणि इथं 0, इथं तुमचं 20 सेंटीमीटरचा मार्क, इथं सेंटर आणि हा 70 सेंटीमीटरचा मार्क आणि इथं असेल 100 सेंटीमीटर. अशी स्केल आहे राईट. 70 centimeter marks on a light meter rod respectively. Then the moment of inertia of the system about an axis passing through 50 centimeter mark will be. आता इथून ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे सेंटर आहे 50 सेंटीमीटर याच्याशी. आता इथं जे मास अटॅच केलेलं आहे हे किती दिलेलं आहे बेटा? 0.2 kg. आणि इथं जे मास दिलेलं आहे 0.3 kg दिलेलं आहे. तर या आता आय मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. हां आता काय फॉर्म्युला? मोमेंट ऑफ इनर्शिया इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. आता हे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स मी x1 घेतो आणि इथून ॲक्सिसपासून इथपर्यंतचं x2. m1 x1 स्क्वेअर प्लस m2 x2 स्क्वेअर. आलं ना? ॲक्सिसपासून या मासपर्यंतचं अंतर, प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. m1 किती दिले पहा? 0.2 इंटू x1 किती आहे बेटा? इथून इथपर्यंत हे 20 सेंटीमीटर, इथपर्यंत 20 आहे, इथून इथपर्यंत 20 आणि हे इथलं 30. बरोबर आहे. दोन्हीची बेरीज 50 इथपर्यंत आहे. ॲक्सिसपासून अंतर मेजर करायचं आणि इथून हे 50पासून 70पर्यंत म्हणजे हे 20 सेंटीमीटर ॲक्सिसपासून. तर x1 किती आलं? 0.3चा स्क्वेअर प्लस m2 0.3 इंटू x2 0.2चा स्क्वेअर. हे लक्षात आलं ना? ॲक्सिसपासून हे अंतर 30 आहे, ॲक्सिसपासून इथपर्यंतचं अंतर किती आहे? 20 आहे. या ओरिजिनपासून हे 70, या ओरिजिनपासून हे 20. तर आपल्याला हे ॲक्सिसपासून इथपर्यंत जे घ्यायचं आहे हे इथून इथपर्यंत 50 आहे. 50मधून हे 20 वजा केलं तर राहिलं हे 30. परत या इथून इथपर्यंत 70 आहे, 50 to 70 आहे, तर हे किती झालं? 20 सेंटीमीटर. चला 0.2 इंटू 0.09 प्लस 0.3 इंटू 0.04 स्क्वेअर. 0.2चा स्क्वेअर 0.04. हां आता हे किती आलं? 9 2 18, 1 2 3 हे अधिक 4 3 12, 1 2 आणि हे हां किती आले? 8 आणि 2 10ला 0 चाला 1 30 kg मीटर स्क्वेअर. हा मोमेंट ऑफ इनर्शिया. या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो असेल तो किती आला? 0.03 kg मीटर स्क्वेअर. बी ऑप्शनमध्ये इथं दिलेला आहे बेटा. आणि बेसिकली सिस्टमॅटिक आपण फिगर काढायची आणि m1 x1 स्क्वेअर प्लस m2 x2 स्क्वेअर अत्यंत व्यवस्थितशीर लक्षात घ्यायचं.
कुठून कुठपर्यंतचं अंतर, ॲक्सिसपासून त्या पॉईंटपर्यंतचं अंतर मेजर करायचं असतं बेटा. हां, आता त्यानंतर पुढे जे असेल, चला बरं आता नेक्स्ट न्यूमरिकल. अशा टाईपच्या ऑलरेडी आपण सॉल्व केलेलं आहे, तर तुम्ही वर्कआउट करा. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए बॉडी अबाउट एन ॲक्सिस इज 12 सेंटीमीटर. किती? 12 सेंटीमीटर. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द सेम बॉडी about a parallel axis passing through its center of gravity is, म्हणजेच KC is equal to 13 सेंटीमीटर आणि हे KO. Then perpendicular distance between two parallel axes. Perpendicular distance between two parallel axes. तुम्हाला फॉर्म्युला आहे KC KO स्क्वेअर is equal to KC square plus H square. Therefore, H square is equal to KO square minus KC square. KO square 12 चा square minus 13 चा square 144 minus 169, 13 चा square 169, 12 चा square 144 is equal to minus 25 H square आणि H is equal to root 25 is equal to 5 सेंटीमीटर. ही व्हॅल्यू जी H ची किंमत दिलेली आहे, H ची किंमत आपल्याला दिलेली आहे ती किती? 5 सेंटीमीटर. द व्हॅल्यू ऑफ H इज 5 सेंटीमीटर. नेक्स्ट न्यूमरिकल जो असेल बेटा, हा बरं आता अँग्युलर एक्सलेशन ऑफ ए बॉडी 86 नंबरचा न्यूमरिकल. अँग्युलर एक्सलेशन ऑफ ए बॉडी ऑफ मास किती आहे बेटा? हे M इज इक्वल टू 50 kg अंडर द ॲक्शन ऑफ ए टॉर्क 500 न्यूटन मीटर इज अँग्युलर एक्सलेशन अल्फा दिलेला आहे बेटा 25 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. देन द रेडियस ऑफ गायरेशन के काढायचं आहे. अबाउट इट्स ॲक्सिस ऑफ रोटेशन इज. आता केची किंमत काढायची आपल्याला. तर पहिल्यांदा काय काढा? मोमेंट ऑफ इनर्शिया. टॉर्क बरोबर काय फॉर्म्युला आपल्याला? टॉर्क इज इक्वल टू I इंटू अल्फा. देअरफोर I इज इक्वल टू टॉर्क अपॉन अल्फा. टॉर्क 500 अपॉन अल्फा 25, that is equal to 20 kg मीटर स्क्वेअर I आला. आणि आपल्याला फॉर्म्युला I इज इक्वल टू MK स्क्वेअर. आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन काढायचं आहे आणि रेडियस ऑफ गायरेशन I इज इक्वल टू MK स्क्वेअर आणि देअरफोर K स्क्वेअर इज इक्वल टू I डिवाइड बाय M आणि K इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ I बाय M. I किती रे? 20. मास किती? 50. म्हणजेच किती आलं? 2/5 इज इक्वल टू 0.4. 0.4 स्क्वेअर रूट ऑफ 0.4 कसं काढायचा? हा मेन याला असं लिहा बेटा 40 इंटू 10⁻². याला डेसिमल 2नं राईटला शिफ्ट केलं आणि 40चा स्क्वेअर रूट जो येतो तो 6.6 -2चा -1 म्हणजे 0.66 मीटर. म्हणजे इथं तुम्हाला 0.6 मीटर दिलेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं हे 0.4चा स्क्वेअर रूट 0.6 येत नाही, कमी येतो असं वाटतं. कमी येत नाही. तुमच्यासमोर मी कॅल्क्युलेशन करून दाखवलेले आहेत.
मग यासाठीच कॅल्क्युलेशनसाठीच हा मी न्यूमरिकल घेतला, म्हणजे तुम्हाला इथं क्लिअर झाला पाहिजे. त्यानंतर बेटा पुढे जो न्यूमरिकल दिलेला आहे तुम्हाला, हां 87 नंबरचा न्यूमरिकल. पावर 87 नंबर. अ फ्लायव्हील म्हणजे डिस्क ऑफ मास 60 kg, रेडियस 0.4 meter, is revolving at 300 divided by 60 is equal to 5 rps. Then it's rotational kinetic energy. रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढायच्या बेटा. फ्लायव्हील आहे. काय फॉर्म्युला? कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लायव्हील इज के रोटेशनल 1/2 I into omega square. 1/2 I mr square by 2 मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा? व्हीलचा अबाउट एन एक्सेस पासिंग थ्रू इट्स सेंटर, आणि 4 pi square n square दॅट इज इक्वल टू, हे 2 आणि 2 4, या 4सी कॅन्सल. मास किती आहे? 60 r स्क्वेअर 0.4 इंटू 0.4 इंटू पाय स्क्वेअर इंटू फ्रिक्वेन्सी 5 दिलेला आहे. 5चा स्क्वेअर 25. दॅट इज, हा डेसिमल इथं कॅन्सल होतं 0 से. साईन चौक 24 इंटू 25 चौक 100 आणि 1 डेसिमल पॉईंट पाय स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 240 पाय स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन, रोटेटिंग व्हील. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग व्हील किती आलेलं आहे? 240 पाय स्क्वेअर. चालेल, तर सिंपल न्यूमरिकल आहेत, लक्ष देऊन. हां चला तर पुढे हा न्यूमरिकल पहा. इफ ए सॉलिड स्पियर ऑफ मास m is equal to 1 kg, radius capital R is equal to 3 into 10 raised to minus 2 meter, is rotating about an axis passing through its center with an angular velocity omega is equal to 50 radian per second, then kinetic energy of rotation. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन काढायचं आहे बेटा. सांगा काय फॉर्म्युला? कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन के ई रोटेशनल इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. 1/2 सॉलिड स्पियर आहे बेटा. मोमेंट ऑफ इनर्शिया काय? 2/5 mr स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. हे 2 आणि 2 कॅन्सल. इथं 1/5 मास 1 kg, R 3चा स्क्वेअर 9 इंटू 10 raised to minus 4, हे सेंटीमीटरचे मीटरमध्ये कन्वर्ट केले, इंटू ओमेगा 50 इंटू 50 इंटू 50. हां चला, हे इथं कॅन्सल झालं. 10 45, हे किती झालं? 9×45, हे 2 म्हणजे इंटू 10 raised to minus 4, हे +2 आणि -4 म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल
इज इक्वल टू 0.45 0.45 जूलमध्ये. बरोबर आहे का? कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल इज इक्वल टू 0.45 जूलमध्ये दिले बेटा. इथं तुम्ही म्हणाल की ऑप्शन नाही, पण आपल्याला जर पाहिला तुम्ही तर 9/20 किती येतं? 9/2 4.5 डिवाइड बाय 10 म्हणजे 0.45 म्हणजे ए ऑप्शन आहे. कधी कधी अशा टाईपमध्ये सुद्धा देतात प्रॉब्लेमचे रिझल्ट न लक्षात येण्यासारखं. हां, आता पुढे जे असेल, चला नेक्स्ट न्यूमरिकल. छान आहे, एक्झामला विचारलेलं आहे बेटा. हा न्यूमरिकल पाठीमागच्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. हां, पहा, लक्ष देऊन वाचा. Two rigid bodies A and B rotates with angular momenta L A आणि LB respectively. The moment of inertia of A and B about an axis IA आणि दुसऱ्याचं IB respectively if condition बेटा IA is equal to IB by 4. IAच्या ठिकाणी IB by 4 ठेवलात तर LA is equal to 5 times LB. Then ratio of kinetic energy of A to the rotational kinetic energy of B. तर kinetic energy of A to the kinetic energy of B हे काढायचं आहे. हां, सांगा बरं. कन्झर्वेशन अँग्युलर मोमेंटमवरचा हा न्यूमरिकल तुम्हाला इथं विचारलेला आहे. काय बेटा, कायनेटिक एनर्जी ऑफ ए डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ बी इज इक्वल टू LA² डिवाइड बाय 2 times IA आणि भागिले उलटून गुणिले 2 times IB डिवायडेड बाय LB². Kinetic energy directly proportional to square of angular momentum and inversely proportional to moment of inertia. चला बेटा, तुम्हाला काय ठेवायचं आहे? IA जिथं आहे त्या ठिकाणी IB by 4 मी याला असं लिहितो. आता LAच्या ठिकाणी 5 times LB चा स्क्वेअर इंटू 2 IB डिवायडेड बाय हे 2 आणि 2 इथलं कॅन्सल. हां, IB IAच्या ठिकाणी काय? IB डिवायडेड बाय 5 इंटू LB². IB कॅन्सल. 25 LB² divided by LB² divided by 5. LB² cancel. 25 into 5 आणि KEA upon KEB is equal to हे किती 5 टाईप IA by 4 आहे ना, हे 4 आहे बेटा, म्हणजे हे 4 इथं 4 आलं तर 25 into 4 is equal to 100. 25 into 4 is equal to 100. डी ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. दॅट इज KEA अपॉन KEB इज इक्वल टू 100. चला बेटा, नेक्स्ट न्यूमरिकल. हां, वाचा. अ बॉडी ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 3 kg/m². तुम्हाला I इज इक्वल टू 3 kg/m² is at rest
म्हणजे ओमेगा 1 इज इक्वल टू 0. रोटेटेड फॉर t इज इक्वल टू 20 सेकंद विथ मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे टॉर्क 6 न्यूटन मीटर. देन वर्क डन W is to be calculate. Work done W is to be calculate. हां, कोणता फॉर्म्युला बेटा? टॉर्क दिले तुम्हाला. तर अ बॉडी ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 3 kg/m² इज ॲट रेस्ट. सुरुवातीला म्हणजे ओमेगा 1 0 आणि इट इज रोटेटेड फॉर 20 सेकंद. तर बेसिक वर्क डन इज इक्वल टू टॉर्क इंटू थीटा बेटा. तर म्हणजे फॉर्म्युला अगोदर क्लिअर झाला पाहिजे की कोणता वापरायचा. मी तुम्हाला इथं क्लिअर वर्क डन W इज इक्वल टू 2 इंटू थीटा. फोर्स इंटू डिस्प्लेस F.S. लिनियरमध्ये काय W इज इक्वल टू Fs. फोर्स इक्वल टू टॉर्क आणि डिस्प्लेसमेंट लिनियर इक्वल टू अँग्युलर. आता थीटा काढण्यासाठी काय दिले बेटा तुम्हाला? S इज इक्वल टू, आता अगोदर तुम्हाला अल्फा काढून घ्या. टॉर्क इज इक्वल टू I इंटू अल्फा. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू टॉर्क अपॉन I. टॉर्क 6 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 2. अल्फाची किंमत आली 2. आणि मग सेकंड कायनामेटिकल थीटा इज इक्वल टू ओमेगा 1t प्लस 1/2 अल्फा इंटू टी स्क्वेअर. ओमेगा 1 0 टाईम टी काही असू द्या प्लस 1/2 अल्फा 2 टी स्क्वेअर 20 इंटू 20. हे 2 कॅन्सल आणि थीटा इज इक्वल टू 400 रेडियन. थीटा पहिल्यांदा अल्फा काढलं नंतर थीटा काढलं. आता डायरेक्ट या किमती ठेवून टाका. टॉर्क किती दिलं आहे 6 इंटू थीटा 400 साइन चौक 24 00. वर्क डन जे कॅल्क्युलेट केलं वर्क डन इज इक्वल टू टॉर्क इंटू थीटा. फॉर्म्युला बेटा आठवला पाहिजे. वर्क डन इज इक्वल टू टॉर्क इंटू थीटा. वर्क डन इज इक्वल टू टॉर्क इंटू थीटा. म्हणजे हे पार्ट हे डायरेक्ट फॉर्म्युला नाही. पहिल्यांदा आपण काय काढून घेतलं अल्फा, नंतर काय काढलं थीटा. बेसिक फॉर्म्युला काय होता आपला वर्क डन इज इक्वल टू टॉर्क इंटू थीटा. टॉर्क तुम्हाला दिलं होतं पण थीटा दिलेलं नव्हतं. थीटा काढण्यासाठी अल्फा काढला अगोदर आणि नंतर थीटा काढला. फॉर्म्युलेट ठेवला तर रिझल्ट अशा पद्धतीने येतो बेटा. चला आता नेक्स्ट न्यूमरिकल पुढचा जो असेल बेटा. हां, आता हा न्यूमरिकल तुम्हाला दिलेला आहे पहा 91 नंबरचा. अशा टाईपचे न्यूमरिकल आपण सॉल्व केलेले आहेत. वेन अ सॉलिड स्पियर रोल्स विदाउट स्लिपिंग ऑन ए सरफेस इट्स रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन इज इक्वल टू 40 जूल. देन इट्स टोटल कायनेटिक एनर्जी रोटेशनल कायनेटिक दिले आणि टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे रोलिंग कायनेटिक एनर्जी काढायची. रोलिंग कायनेटिक एनर्जी काढायची. चला आठवावर फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आपण इथं. मी तुम्हाला दिलं होतं रोलिंग कायनेटिक एनर्जीमध्ये काय दिलं होतं कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल इज इक्वल टू 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर डिवायडेड बाय के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर
हा फॉर्म्युला तुम्हाला आठवलाच पाहिजे. आता कोणती बॉडी? सॉलिड स्पियर आहे बेटा. इथं लक्षात ठेवा सॉलिड स्पियर. आणि सॉलिड स्पियरचा k² किती असतो? 1 प्लस mr² कोइफिशियंट म्हणजे 2/5 आणि इथं परत 2/5 दॅट इज 7/5 डिवायडेड बाय 2/5 अँड दिस इज इक्वल टू 7/5 इंटू 5/2 भागिले हे कॅन्सल दॅट इज 7/2. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग इज इक्वल टू 7/2 इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल 7/2 इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल किती? 40 दिलेली आहे बेटा. ह्या 2 20 आलं. 7 दुगणे 14 म्हणजे 140 जूलमध्ये ही जी कायनेटिक एनर्जी आलेली आहे. कोणती कायनेटिक एनर्जी? कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी. रोलिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी जी आलेली आहे ती 140 जूलमध्ये आहे. किती? 140 जूलमध्ये. तर बेटा हा झाला 91. परत लक्षात येतो कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग डिवाइड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल. म्हणजे हा तुम्हाला फॉर्म्युला 2 ते 3 फॉर्म्युले दिले होते असे टाईप. तर फॉर्म्युला आठवला की डायरेक्ट किमती ठेवून तुम्हाला रिझल्ट इझिली मिळून जाईल बेटा. अत्यंत महत्त्वाचा आता पुढचा प्रॉब्लेम हा एक्झामला विचारलेला आहे. सिम्पल कन्सेप्ट ओरिएंटेड न्यूमरिकल आहे. वाचून घ्या म्हणजे लक्षात येईल. अँग्युलर मोमेंटम ऑफ ए बॉडी. अँग्युलर मोमेंटम म्हणजे एल चेंजेस बाय बेटा डेल्टा एल अपॉन एल इज इक्वल टू 80 kg/m². changes by 80 when its angular velocity changes from ω1 20 radian/s आणि ω2 is equal to 40 radian/s. 40 radian/s. Then change in its kinetic energy. Ke2 minus Ke1 is to be calculated. Kinetic energy Ke2 minus Ke1 is to be calculated. Ke2 minus Ke1 is equal to काय बेटा काढायचं आहे आपल्याला हे. आता L2 minus L1 is equal to I ω2 minus ω1. अँग्युलर मोमेंटम काय फॉर्म्युला आहे? L इज इक्वल टू I ओमेगा. पहिल्या बॉडीला आणि दुसऱ्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया त्या बॉडीचा कॉन्स्टंट असतो. काय चेंज होतं तिथं? काय चेंज होतं? अँग्युलर व्हेलॉसिटीचा चेंज होतो. आणि मग बेटा इथं अगोदर आपल्याला काढावं लागेल I बरोबर L2 minus L1 divided by ω2 minus ω1. L2 minus L1 80 दिलेलं आहे आणि ω2 minus ω1 40 minus 20 and this is equal to 80 divided by 20 is equal to 4 kg/m². काय आला? आयची किंमत आली. आता चेंज इन कायनेटिक एनर्जी Ke2 minus Ke1 is equal to 1/2 I ω2² minus ω1². ω2² minus ω1² 1/2 I कॉमन काढला. आता इथं बेटा 1/2 I काय मोमेंट ऑफ इनर्शिया जे आपण काढलेलं आहे 4 ω2 किती आहे? 40. तर इथं 40चा स्क्वेअर मायनस 20चा स्क्वेअर हे इथं आलं 2 आणि 2 इंटू
हे किती 4चा वर्ग स्क्वेअर किती रे 1600 मायनस 1400 and therefore 2 into 1200 and that is equal to 2400 joule is the change in kinetic energy. Change in kinetic energy of a body is equal to 2400. या टिपिकल प्रॉब्लेममध्ये काय होतं, अँग्युलर मोमेंटमचा चेंज दिलेला आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया काढला तरच चेंज इन कायनेटिक एनर्जी काढता येते. बरेचशे विद्यार्थ्याला काय अँग्युलर मोमेंटमचा चेंज दिला आहे याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला एल इज इक्वल टू आय इंटू ओमेगा. एल इज इक्वल टू आय इंटू ओमेगा आणि मग इथं L2 मायनस L1 इज इक्वल टू आय इंटू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1. देअरफॉर आय इज इक्वल टू L2 मायनस L1 अपॉन ओमेगा 2 मायनस ओमेगा 1. आय काढलं की स्ट्रेट फॉरवर्ड किमती ठेवलात तर तुम्हाला काहीच अडचण येत नाही. स्ट्रेट फॉरवर्ड न्यूमरिकल येऊन जाईल. आता पुढे नेक्स्ट न्यूमरिकल 93. If the kinetic energy of rotating body about an axis is decreased by angular momentum about that axis is. आता कायनेटिक एनर्जी आणि अँग्युलर मोमेंटम. कायनेटिक एनर्जी डेल्टा के ई अपॉन के ई इज इक्वल टू किती डिक्रीजेस बाय 36% एनर्जी आणि प्रेझेंट किती असेल 64% येईल. डिक्रीजेस बाय म्हणले ना म्हणजे डेल्टा के अपॉन के इज इक्वल टू 36% आणि विचारले काय इट्स अँग्युलर मोमेंटम अबाउट दॅट ॲक्सिस डेल्टा एल अपॉन एल बरोबर काढायचं. डेल्टा एल अपॉन एल बरोबर काढायचं आहे. काय रे फॉर्म्युला ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल स्क्वेअर आणि कॉन्स्टंट ई इज इक्वल टू सर्टन कॉन्स्टंट इंटू एल स्क्वेअर. आता बेटा इथं डायरेक्टली मी काय घेतो E2 अपॉन E1 इज इक्वल टू L2 बाय L1चा स्क्वेअर. आता डिक्रीजेस बाय इन्क्रीज नाही डिक्रीजेस बाय म्हणलेलं आहे. किती पर्सेंटनं कमी झालेली आहे ती 36%नं कमी झालेली आहे. कायनेटिक एनर्जी 36%नं कमी झाली असेल तर अँग्युलर मोमेंटम किती पर्सेंटनं कमी होईल. हां आता इथं जे 36% डिक्रीजेस बाय म्हणलं 36% म्हणजे प्रेझेंट किती आहे 100 मायनस 36 100 मायनस 36 इज इक्वल टू 64% प्रेझेंट आहे. म्हणजेच डेल्टा ई अपॉन ई इज इक्वल टू L2 बाय L1 E2 बाय E1 म्हणा E2 बाय E1 चा स्क्वेअर. आता हे किती आहे 64 इज इक्वल टू L2 बाय L1चा स्क्वेअर. स्क्वेअर रूट घेतलं तर 8 L2 बाय L1. आता दोन्हीकडे ही काय ॲड करायचं L2 मायनस L1 अपॉन L1 8 मायनस 1 तर किती आलं बेटा नियरली 7. तर हे किती आलं 70% म्हणजे डिक्रीजेस बाय 72%.
approximately decreases by delta L upon L is equal to 70%. किती टक्क्यानं कमी झाला तो? 70%. आता बेटा हा नेक्स्ट न्यूमरिकल पहा बरं आता. 94 नंबर. हॅलो स्पियर rolls on a horizontal surface without slipping, then percentage of rotational kinetic total. Rotational kinetic energy KE upon total energy म्हणजे रोलिंग इज इक्वल टू काढायचा पर्सेंटेज चेंज. तर तुम्हाला फॉर्म्युला दिला होता कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. बॉडी कोणती? हॅलो स्पियर म्हणलेलं आहे. हॅलो स्पियरचं के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर किती आहे? 2/3 डिवायडेड बाय 1 प्लस 2/3 is equal to 2/3 divided by 5/3, that is equal to 2/5 is equal to 0.4 is equal to 40%. is equal to किती? 40%. Kinetic energy of rotational to the kinetic energy of rolling is equal to 40%. is equal to 40%. Kinetic energy of rotational to the kinetic energy of rolling is equal to हा जो चेंज येतो हा किती येतो बेटा? 40%. 40% हा चेंज येतो. तर आज आपण ही जे न्यूमरिकल घेतले बरेचसे टिपिकल होते. हे सर्व न्यूमरिकल्स तुम्हाला मी घेतलेले आहेत. परत हे प्रॉब्लेम्स पुन्हा व्हिडिओ पाहून प्रॉब्लेम्स परत तुम्ही सॉल्व करायचे. याचे PDF फाईलसुद्धा मी ग्रुपवर पाठवत चाललेलं आहे. तर ते घ्या आणि ते पुढे ठेवा प्रिंट त्याची आणि अधिक समजायला हे सोपं जातं बेटा. म्हणजे नुसतं वाचलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायची टेक्निक हिंट लक्षात येऊन जाईल. तर ठीक आहे आपण इथं थांबूया.